श्री स्वामी समर्थ. वेलकम टू भाग्यश्रीज किचन. तर आज आपण बघणार आहोत तेलावरची पुरणपोळी कशी बनवायची. तर तेलावरची पुरणपोळी बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पोळीची कणिक. पोळीची कणिक जर चांगली आली तर आपली पोळी कधीही बिघडत नाही. तर तीच कणिक भरपूर जणींना बनवता येत नाही. कशी मऊ बनवायची, पोळीची कणिक झाली का हे त्यांना समजत नाही. तर ती कणिक मळायची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग सुरू करू रेसिपीला. इथं सर्वप्रथम मी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून एक वाटी घेतलेली आहे. ती मी कुकरमध्ये शिजत घालत आहे. आता मी इथे कणिक मळण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे. मीठ टाकताना सुद्धा पोळीच्या कणकीत मीठ कमी जास्त झालं तरीही पोळ्या तुटतात. त्यामुळे मीठ टाकतानाही अगदी बरोबर टाका. नंतर आपल्याला एक थोडं थोडं अगदी पाणी घेऊन घट्ट असा एक गोळा तयार करायचा आहे. जास्तही आपल्याला पातळ गोळा करायचा नाही. फक्त थोडंसं पाणी घेऊन घट्ट गोळा करायचा आहे. बघू शकता किती घट्ट आहे हा गोळा. आता आपल्याला काय करायचं आहे, तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे व जो आपण गोळा घट्ट कणकीचा तयार केला होता तो त्यामध्ये डीप करायचा आहे. तर अवघे 20 मिनटं आपल्याला तो गोळा भिजत ठेवायचा आहे. आता 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हा गोळा कसा तयार झाला आहे. असं केलं की काय होतं, की जेवढं पुरणपोळीच्या कणकीला जेवढं पाणी हवं असतं तेवढं ते पाणी शोषून घेतं. त्यामुळे आपली कणिक अगदी परफेक्ट अशी बनते व जास्त त्रासही होत नाही. तर पुन्हा ही कणिक काढून घेऊन आपल्याला कंटिन्युअसली ती मळायची आहे. तर मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, की त्याच्यात आता पाणी मुरलं आहे. त्यामुळं एक थेंबही पाण्याचा वापर न करता ती कणिक फक्त आपल्याला कंटिन्यू मळायची आहे. तर बघू शकता आता किती छान कणिक तयार झालेली आहे. थोड्याच वेळात ही कणिक मळून तयार होते. नंतर आपण त्याला तेल लावून झाकून ठेवणार आहोत एक 5 ते 10 मिनटं. तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते किती छान ही कणिक मळली गेली आहे. तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा व कशी कणिक झाली मला कमेंट करून नक्की सांगा. तर तोपर्यंत आपल्या आता इथं डाळ शिजलेली आहे. बघू शकता इथं मी डाळीच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने शिट्टी करून घेऊ शकता. बघा, तर आता आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता आता 5 ते 10 मिनिटानंतर आपली कणिक बघा किती लांबवत आहे. अशी कणिक लांबवली ना तर आपल्या पोळ्या कधीही तुटत नाहीत. तर आता आपल्याला कुकरमधली डाळ थंड झालेली आहे ते आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे व त्याचं येळवणीचं पाणी असतं ते आपल्याला साईडला करायचं आहे. आता जी डाळ होती ती मी कढईमध्ये एका घातली आहे. त्याचं पाणी जोपर्यंत सोकत नाही तोपर्यंत आपल्याला आपण डाळ चांगली परतून घेतलेली आहे. बघू शकता चांगली डाळ आपल्याला परतायची आहे 10 ते 15 मिनटं. आता आपलं पुरण तयार झालेलं आहे ते आपण वाटून घ्यायचं आहे. तुम्ही या चाळणीमध्ये किंवा पुरण यंत्राची दुसरी सुद्धा चाळण असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही पुरण करू शकता. आता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरण गरम आहे तोपर्यंत चांगलं वाटलं जातं. तर गरम गरम आहे तोपर्यंतच पुरण वाटून घ्यावं. आता मी इथं गॅसवरती तवा ठेवलेला आहे. मी बिड्याच्या तव्याचा यूज केलेला आहे. यावरती पोळ्या खूप छान येतात. तुम्ही हवं तर चपातीच्या तव्याचा यूजसुद्धा करू शकतात. त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. नंतर पोळपाट लाटण्याला सुद्धा चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला कणकीचा गोळा घ्यायचा आहे. कणकीचा गोळा घेतल्यानंतर आपल्याला पुरणाचा एक छोटासा उंडा तयार करायचा आहे. जेवढी आपली कणिक आहे त्याच्यापेक्षा निम्मा आपल्याला उंडा तयार करायचा आहे. तर मी तुम्हाला इथं भरताना दाखवते. आपल्याला उंडा एका हातामध्ये ठेवायचा आहे व दुसऱ्या हाताने तो उंडा आतमध्ये दाबत दाबत कणिक आपल्याला वरती आणायची आहे. तर बघू शकता तुम्ही इथे बघून तो उंडा तयार करू शकता. तर आता आपला उंडा तयार झाला आहे. आता पोळी लाटायची आहे. पोळी लाटताना आपल्याला जास्त भार त्यावरती द्यायचा नाही व चपातीसारखी पोळी पुन्हा पुन्हा पलटायची नसती. तर ती एकदाच पलटायची असती. त्यामुळं छोटीशी पोळी लाटून घ्यायची, त्याला तेल लावायचं, नंतर ती पलटून चांगल्या प्रकारे फक्त काठाकडून आपल्याला त्याला प्रेस करायचं आहे. मध्ये आपल्याला पोळी अजिबात प्रेस करायची नाही. तर बघा मी इथं तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारे आपल्याला पोळी लाटायची आहे. पोळी चांगली लाटून झाल्यानंतर आपल्याला
ती हाताने तुम्हाला टाका येत असली तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर अशी लाटण्याने तुम्ही पोळी टाकू शकता. बघू शकता मी कशा प्रकारे पोळी टाकली आहे, त्या प्रकारे आपल्याला पोळी टाकायची आहे. आता ती इथे आपली पोळी परतलेली आहे. बघू शकता किती छान आपल्या पोळ्या होत आहेत. कणिकसुद्धा आपली किती लांबवत आहे. यामुळे काय होतं तर पोळी अजिबात तुटत नाही. तर या पद्धतीने तुम्ही पोळी एकदा घरी नक्की ट्राय करा व कमेंट करून मला नक्की सांगा की तुमची पुरणपोळी कशी झाली. तुम्हाला ही माझी कणिक मळायची ट्रिक आवडली का व तुम्हाला ती जमली का, कमेंट करून मला नक्की सांगा. व माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. व भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर बघू शकता मी अजून एक पोळी तुम्हाला लाटून दाखवत आहे. हा उंडा मी ऑलरेडी भरून घेतलेला आहे. तर बघा आपल्याला साईडून फक्त पोळी प्रेस करायची आहे. मध्ये आपल्याला अजिबात दाब द्यायचा नाही. फक्त काटाकडून आपल्याला पुरणपोळी प्रेस करत करत पोळी लांबवायची आहे. पोळीचं मीठ प्रमाणात घातलं, कणिक चांगली मळली, पुरण चांगलं झालं, या 3 गोष्टी तुम्ही जर बरोबर केली तर तुमची पोळी कधीही तुटत नाही. तर बघा किती छान पोळ्या होत आहेत आपल्या. एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करा. बघू शकता आता आपली पोळी पचलेली आहे. मी ही पलटायची कशी ही तुम्हाला दाखवते. काही जणांना काय होतं तर डायरेक्टली हाताने पलटायला येत नाही, त्यामुळे आपल्याला उलताण्याच्या साहाय्यानं थोडीशी पोळी पलटून नंतर ती हाताने पलटायची आहे. तर बघा किती छान आपल्या पोळ्या झालेल्या आहेत, किती छान दिसत आहेत. मी नेक्स्ट रेसिपी तुम्हाला पोळीची आमटी टाकणार आहे. ती रेसिपी पण नक्की बघा व अशाच छान छान रेसिपींसाठी भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आपली पोळी किती छान झालेली आहे, किती छान दिसत आहे. मी तुम्हाला इथं पूर्ण ताटाचा व्हिडिओसुद्धा करून दाखवला आहे. तर बघा किती छान आपली पोळी झालेली आहे. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे. तुम्ही गुरुवारचा उपवास सोडण्यासाठी सुद्धा पोळी करू शकता. एकदा घरी तुम्ही नक्की ट्राय करा. व तुमच्या घरी पिठावची पोळी करतात की तेलावची पोळी करतात, मला कमेंट करून नक्की सांगा. बघा किती छान झालेलं आहे आपली पोळी, किती छान सुरेख दिसत आहे. पोळीचं ताट कसं वाढायचं हेही मी तुम्हाला दाखवलं आहे. तर घरी नक्की ट्राय करा. धन्यवाद.